सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले, संत गाडगे बाबा या सर्व महामानवांना वंदन करून आज आदरणीय इथं आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी आपल्या सर्वांच्या टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या कॉलेजचे ग्रुप ऑफ मंगलदीप ग्रुप ऑफचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अवतारे सर, अवतारे मॅडम्स आणि आपल्या मॅनेजिंग डायरेक्टर्स अशोक सर, त्याचप्रकारे वैशालीताई ITI कॉलेजचे प्रिन्सिपल्स, ITI कॉलेजचे स्टाफ, सचिन सर, शरद सर व माझे सर्व सहकारी मित्र आणि ज्यांच्यासाठी हा प्रोग्राम आहे आणि ज्यांनी ऑर्गनाईज केले ते सर्वच माझे लाडके विद्यार्थी इंजिनिअरिंग आणि ITIचे मित्र. आज सहसा अवतारे सरांनी सांगितलं की फ्रेशर पार्टी ही लवकर असते, पण आपल्याकडे जसं स्टार्टअप आहे, मला खरंच माझ्या शाळे जीवनाचं आठवण आली. कारण मी पण एक स्टार्टअप म्हणजे नवीन संस्थेमधला विद्यार्थी आहे. मला ते सगळ्यांचं आज माझं शाळे जीवन आठवण आलं ज्यावेळेस सरांनी सांगितलं की नवीन कॉलेजचं कसं असतंय. खरंच मी पण त्याच फेजमधून आलेलो आहे सर. माझा 9वीला जो स्कूल होती माझी ती पण नवीनच होती. म्हणजे सेडमध्ये शिकून मी आता तुझ्या समोर आहे. त्याचप्रमाणे मला वाटतंय आपल्या कॉलेजचंच नाव आहे मंगलदीप. म्हणजे दीप हा स्वतः जळतो आणि इतरांना प्रकाशमय करतो. त्याच प्रकारे माझे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आणि ITIचे विद्यार्थी खरंच या देशामध्ये आपल्या मंगलदीपचं नाव करेल आणि आपल्या स्वतःचं नाव करेल असं मी ग्वाही देतो. एक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यासाठी एक शेअर सांगू इच्छितो. रातें अधूरी है सवाल ख्वाब का है, रातें अधूरी है सवाल ख्वाब का है और ख्वाब ये नशे का है. और मेरे दोस्त ये नशा इंजीनियरिंग प्रोफेशन का है, ये नशा म्हणजे असं वाटलं नव्हतं की आज मला बोलण्याची संधी मिळेल, पण त्या संधीचं कसं संधी मिळलं तर त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. त्याने सांगणाऱ्या मित्र छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो. कारण स्वामी विवेकानंदांनी ज्यावेळेस त्यांचं नाव अनाउन्समेंट झालं, चिकोबामध्ये एक जागतिक हिंदू परिषद होती आणि त्या परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांना असं वाटलं की लोक हा भगवा प्रदान केलेला व्यक्ती काय बोलेल. स्वामी विवेकानंदांचा नंबर 3rd होता. त्यांनी परत दुसरा नंबर दिला आणि त्यांनी शेवटचा चान्स घेतला. सगळ्या जगामधले लोक त्याच्याकडे बघत होते की हा वक्ता काय बोलेल. पण मित्रांनो, ज्यावेळेस 2 मिनिटाचा टाइम भेटला स्वामी विवेकानंदांनी आणि त्या 2 मिनिटाचा स्वामी विवेकानंदांनी 50 मिनिटं आपलं भाषण चालू ठेवलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं आहे की संधी मिळेल तिथं सोनं करता आलं पाहिजे. म्हणजे आपल्या एक गोष्ट आहे, आपला जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात नसतो, आपला रंग कसा असतो हे आपल्या हातात नसतंय, पण आपल्या तळहाताच्या पाठीमागं असलेल्या मनगटामध्ये आपलं भविष्य आहे हे सांगण्यासाठी मी तुमच्या समोर इथं सावरत आहे. मित्र म्हणजे आताच एक जस्ट बसलो होतो निवांत, टाइम होता. त्या टाइमामध्ये एक स्टेटस वाचला. म्हणजे एकेकाळी अम्बेसेडर कार म्हणजे जो काही मंत्रीची कार होती लाल दिव्याची, त्याचा सगळ्याकडे बोलाबाल होता. त्याच्यानंतर नोकिया मोबाईल सगळ्यांकडेच तो त्याचा म्हणजे घराघरामध्ये नोकिया मोबाईल होता. पण त्याने कालामानानुसार बदलत्या जीवनानुसार त्यांनी आपल्यामध्ये अपग्रेड केला नाहीये आणि अपग्रेड केल्यामुळं त्याचं भुईसपाट नष्ट झालं. मित्रांनो, तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, त्या अँड्रॉइड मोबाईलचं नावच आहे स्मार्टफोन. तसं लाईक अ स्मार्ट बना. आणि फक्त आता इथे वेलकम प्रोग्राम आहे, इथं काही मी जास्त बोलत नाहीये, पण जाता जाता सांगेल की रिव्हर्स इट नॉट रिव्हर्स. म्हणजे एकदा वाहून गेलेलं पाणी परत त्या नदीमध्ये येत नाही. त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये जो काही बसस्टँड झालेला आहे त्याच्यामध्ये काही जर प्लस मायनस झाला असेल, त्याच्यामध्ये काही चुका झाल्या असेल आमच्याकडून तुमच्याकडून, ते थोडंसं इग्नोर करा आणि या फ्रेशर पार्टीमध्ये फुल्ली एन्जॉय करा. ही प्रोव्हिडंट पार्टी ऑर्गनाईज तुम्हीच केलेली आहे, तुमच्यासाठी आहे. म्हणजे त्यासाठी सांगू शकतो मी, युअर सिंगल सेट ऑफ पेपर नॉट डिसाइड युअर लाईफ. एखादा विषय प्लस मायनस झाला असेल तर त्याच्यावर मात करा आणि कशामुळे ते फेल्युअर झाले त्याच्यावर अभ्यास करा आणि नेक्स्ट मध्ये येणाऱ्या नेक्स्ट सेम मध्ये चांगल्या प्रकारे पास व्हाल अशी मी ग्वाही देतो. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजक संघटनेचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.